इंस्टाग्रामवरती एक इन्फ्लुएन्सर आहे वृतिका पटेल. नाव एकदम गुजराती वाटणारं, अकाउंटला ब्लूटिक वगैरे आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे आणि एक चांगल्या प्रकारचे ट्रेडिशनल कपड्यातले फोटो देखील या प्रोफाईलवर असतात. त्याचबरोबर काही बोल्ड फोटो देखील असतात. या प्रकारचे फोटोज या प्रोफाईलवरती कंटिन्युअसली येत असतात. याच्यामध्ये एक एक्सक्लुसिव्ह कंटेंटचा देखील काही भाग आहे, ज्याच्यामध्ये अनेक लोक त्या वृतिका पटेलला पैसे देतात आणि तिचे एक्सक्लुसिव्ह काही फोटो बघतात जे दुसऱ्या कुणाला दिसत नाहीत, फक्त त्यांनाच दिसतात. आणि अशा माध्यमातून ही वृतिका पटेल महिन्याला साधारणतः ₹1,15,00,000 मिळवते. आता एवढं सगळं असेल तर मग प्रॉब्लेम असायचं कारण काय? तर इंस्टाग्रामवर अनेक क्रिएटर्स आहेत आणि सगळे लोक वेगवेगळ्या मार्गातून पैसे मिळवतात. त्यात चुकीचं काय? तर प्रत्यक्षात प्रश्न असा आहे की वृतिका पटेल नावाची ही जी व्यक्ती आहे, ही कोणतीही खरी व्यक्ती नाही. तर वृतिका पटेल ही एक AI जनरेटेड मॉडेल आहे आणि ती AI जनरेटेड असल्यामुळं तिचं कोणतंही अधिकृत प्रोफाईल वगैरे नाही. फक्त हे एक AI जनरेटेड मॉडेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे सध्या छापत आहे. आणि ही गोष्ट फक्त वृतिका पटेलची नाही, तर असे अनेक लोक आहेत, असे अनेक प्रोफाईल्स इंस्टाग्रामवर आहेत, ज्याच्यावरती लोक यांचे फोटो बघण्यासाठी त्यांना एक्स्ट्रा पैसे देतात आणि ते फोटोज बघतात. आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया इंस्टाग्रामवर चालणारी एक पॅरलल इकॉनॉमी, ज्यामध्ये खोट्या इन्फ्लुएन्सर्सना, AI इन्फ्लुएन्सर्सना त्यांचे फोटो बघण्यासाठी लोक लाखो रुपये द्यायला कसे तयार होतात आणि अशा किती मॉडेल्स आहेत आणि काय काय आहे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. वृतिका पटेलचं पेज बघितलं तर ते एकाच व्यक्तीचं आहे असं वाटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे AI जनरेटेड फोटोजमध्ये एक कन्सिस्टन्सी असावी लागते. आज एक फोटो तयार केला, वेगळा चेहरा तयार झाला, दुसऱ्यांदा फोटो तयार करताना वेगळाच चेहरा तयार झाला, असं करून चालत नाही. यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायला लागते आणि चेहऱ्याचं आणि शरीराच्या प्रत्येक भागाचं डिटेलिंग करावं लागतं. आणि असं डिटेलिंग करणारे अनेक लोक सध्या भारतात आणि जगात आहेत आणि अशाच पद्धतीचं डिटेलिंग करून हे एक AI जनरेटेड प्रोफाईल तयार केलं. यावरचा प्रत्येक फोटो बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की सगळे फोटो ह्या एकाच व्यक्तीचे आहेत आणि म्हणूनच या प्रोफाईलवरती तुम्ही एक्सक्लुसिव्ह कॉन्टेंटवरती जर क्लिक केलं तर तिथं तुम्हाला दिसेल की ₹390 दिले महिन्याला, तर तुम्ही देखील हे सगळे फोटोज बघू शकता. आणि असे देणारे आता सध्या म्हणजे जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा 310 लोक या प्रोफाईलमध्ये दिसले. म्हणजे थोडक्यात महिन्याला जवळजवळ ₹1,20,000 फक्त या कॉन्टेंटमधून वृतिका पटेल नावाची क्रिएटर मिळवते, जी अस्तित्वातच नाही. आता असं करणारी वृतिका पटेल एकटीच नाही. कायरा नावाचं आणखी एक प्रोफाईल आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 2,36,000 फॉलोअर्स आहेत आणि हे एक प्रोफाईल असं आहे जे भारतातलं पहिलं AI इन्फ्लुएन्सर आहे असं ऑफिशियली तिथं म्हटलंय. पण तरी देखील या कायराचं स्वतःचं असं एक ॲप आहे. या ॲपमध्ये जर तुम्ही स्वतःला रजिस्टर केलं तर तिथं जाऊन तुम्ही कायराचे फोटोज, व्हिडिओज, रील्स जे काय आहे ते सगळं बघू शकता आणि त्यासाठी तुम्हाला तिथं स्पेशली पैसे द्यावे लागतात. यातून कायरा नावाची ही जी AI इन्फ्लुएन्सर आहे ती पैसे मिळवते. अर्थात याच्या मागे ज्यांनी कुणी त्याला क्रिएट केलं तो व्यक्ती हे सगळे पैसे मिळवतोय. आता तुम्हाला त्याच्यानंतर एक फॅसिनेटिंग स्टोरी सांगतो. भारतातल्या उत्तर भारतातला एक मुलगा होता, ज्याला ऑर्थोपेडिक डॉक्टर व्हायचं होतं आणि त्यासाठी तो तयारी करत होता. पण यासाठी जे पैसे लागतात ते त्याच्याकडे नव्हते. त्यामुळे तो छोटी मोठी कामं करायचा, ऑनलाईन जे काही कॉन्टॅक्ट्स वगैरे असतात ते घ्यायचा. हे सगळं करता करता त्याला असं वाटलं की आपण जेमिनायच्या माध्यमातून काहीतरी शोधून काढू आणि त्याच्या माध्यमातून पैसे मिळवू. त्यानं जेमिनायला काय काय ऑप्शन्स आहेत विचारलं. जेमिनायनं त्याला एक ऑप्शन सांगितला आणि तो त्यानं केला आणि त्याच्याकडून क्रिएट झालं एमिली हार्ट नावाचं एक पात्र, जे AI क्रिएटर होतं. एमिली हार्ट कोण होती? तर एक मागा क्रिएटर. मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन. आता डोनाल्ड ट्रम्प यांचं मागा कॅम्पेन तुम्हाला सर्वांना माहित आहे, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर फॉलोअर, ज्यांचा इमिग्रेशनला विरोध असतो, ज्यांचा एकूणच अमेरिकेचा राज्यकारभार कसा चालला पाहिजे याच्याबद्दलची अतिशय टोकाची मतं असतात आणि ट्रम्प यांचे समर्थक असतात. असे ट्रम्प यांना समर्थन असणारी एमिली हार्ट नावाची एक मुलगी, जी प्रोफेशनली नर्स आहे असं या प्रोफाईलमध्ये दाखवलं गेलं आणि हे एक प्रोफाईल इंस्टाग्रामवर क्रिएट केलं गेलं. बघता बघता या प्रोफाईलला लाखो लोकांनी, विशेषतः अमेरिकेतल्या लोकांनी भेटी दिल्या आणि लोकांना एक मुलगी आवडायला लागली, जी कट्टर ट्रम्प यांची समर्थक आहे आणि मागा विचारसरणीला फॉलो करते आणि ती देखील एवढी सुंदर आहे. त्यामुळे लोक तिला पैसे द्यायला लागले, तिचे फोटोज, व्हिडिओज बघायला लागले. त्यानंतर या 22 वर्षाच्या मुलानं आणखी एक पुढचं काम केलं. त्यानं फॅनव्ह्यू नावाचं एक पोर्टल आहे, त्या ठिकाणी जाऊन एमिली हार्टला रजिस्टर केलं. एमिली हार्टच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोजेसमधल्या फोटोसाठी डिमांड होती. एमिली हार्टच्या तसल्या फोटोसाठी देखील लोकांची भरपूर डिमांड होती आणि ती पुरी करणं गरजेचं होतं. म्हणून फॅन व्ह्यूवर तिला रजिस्टर केलं गेलं. ग्रॉकच्या माध्यमातून या माणसानं एमिली हार्ट जे AI
मॉडेल होतं त्या मॉडेलचे तसले फोटो तयार केले आणि ते तसले फोटो मग लोकांना आवडायला लागले. लोक ते फोटो बघण्यासाठी स्पेशली पैसे देऊन यायला लागले आणि यातून त्या मुलानं हजारो डॉलर्स छापले. ही गोष्ट दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून करता येणं शक्य नाही. आता हजारो डॉलर्स म्हणले तर भारतीय करन्सीमध्ये त्याचे लाखो करोडो रुपये होतात. एवढे पैसे या 22 वर्षाच्या मुलाने छापले फक्त एक AI मॉडेल क्रिएट करून. आणि त्याला हे सगळं करायला रोज दिवसाला फक्त अर्धा ते 1 तास लागायचा. त्यामध्ये हे सगळं काम तो करायचा आणि त्याला माहिती होतं अमेरिकेतल्या कुठल्या गटाला त्याला टार्गेट करायचं आणि त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं आहे तो ते बरोबर पोहोचत होता. यानंतर अशाच मागा कॅम्पेन म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन या कॅम्पेन मधलं आणखी एक नाव समोर आलं ते म्हणजे जेसिका फॉस्टर. जेसिका फॉस्टर हे प्रोफाईल तर फार जुनं नाहीच. हे 14 डिसेंबर 2025 ला म्हणजे 4 ते 5 महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर आलं आणि या जेसिका फॉस्टरचे फोटो बघून सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. कारण ती एक कट्टर ट्रम्प समर्थक होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या सेल्फी टाकल्या, तिच्या मिलिटरी युनिफॉर्म मधल्या अनेक सेल्फी टाकल्या, तिचे भरपूर फोटो या सगळ्या प्रोफाईल्सवरती दिसायला लागले. लोकांना ती आवडायला लागली. ट्रम्प यांची एक कट्टर समर्थक आणि एवढी सुंदर दिसणारी मुलगी. अर्थातच परत एकदा तशा फोटोची डिमांड व्हायला लागली. परत एकदा फॅन व्ह्यूवरती जाऊन तिचे तसे फोटो टाकले गेले. त्याच्या सबस्क्रिप्शन मनीमधून भरपूर पैसा छापला गेला आणि हे सगळं परत एकदा त्याच सर्कलमध्ये चालवलं गेलं. अशा पद्धतीचे अनेक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स आता सध्या मार्केटमध्ये आहेत, पण लोकांना कळत देखील नाहीत ते खरे आहेत की खोटे आहेत. लोकांना फक्त आपल्या आयडिओलॉजीला सपोर्ट करणारी एक सुंदर मुलगी म्हणून तिच्याकडे बघतात आणि तिच्यावरती पैसे उडवतात असे लोक सध्या भरपूर आहेत. आणि हे सगळे फोटो फॅन व्ह्यूवरती येतात कारण फॅन व्ह्यू ही ओनली फॅन्सला कॉम्पिटिशन देणारी एक कंपनी आहे. आता ओनली फॅन्स म्हणजे काय आहे हे आत्ताच्या अनेक लोकांना सांगायची गरज नाही. तर ओनली फॅन्सवरती तुम्हाला जर स्वतःचं ह्युमन कॅरेक्टर असेल, स्वतः जर व्यक्ती कुणी असाल तुम्ही, तर त्याचं व्हेरीफाय करावं लागतं. त्याच्यावरती AI इन्फ्लुएन्सर्सला जागा नाही. त्यामुळे हे सगळ्या AI इन्फ्लुएन्सर्सची गर्दी फॅन व्ह्यूवरती झालेली आहे आणि तिथं असे प्रोफाईल क्रिएट झालेले आहेत आणि तिथं जाऊन लोक मोठ्या प्रमाणावरती आपले पैसे सध्या उडवत आहेत. थोडक्यात काय, एखादी व्यक्ती खरी असो किंवा खोटी असो, जर ती सुंदर असेल आणि तिच्यामधून जर पैसे मिळवण्याचं जर साधनं त्या माणसाला समजली तर अशा पद्धतीचे AI मॉडेल क्रिएट करता येतात आणि त्यातून पैसा मिळवता येतो हे अनेक लोकांना समजलेलं आहे आणि त्यातून लोकांनी पैसे मिळवायला सुरुवात देखील केलेली आहे. ही एक आश्चर्यकारक गोष्ट जरी वाटत असली तरी आत्ताच्या आपल्या जगात ज्यांच्याकडे महिन्याला 200, 400, 500 रुपये खर्च करता येणं सहज शक्य असतं. कारण इंस्टाग्रामवरती तुम्हाला जर अशा पद्धतीची एक्सक्लुसिव्ह काहीतरी गोष्ट बघायची असेल तर साधारण $1 पासून $99 पर्यंत प्रत्येकाचं जे काय असेल त्या कॉन्टेंटची फी असते तेवढी दिली तर तुम्हाला बघता येते. म्हणजे साधारण ₹100 ₹9,000 देऊन तुम्ही एक्सक्लुसिव्ह कॉन्टेंट बघू शकता आणि अशा पद्धतीच्या एक्सक्लुसिव्ह कॉन्टेंट फक्त आपल्याला दिसावा असं वाटणारे लोक भरपूर आहेत आणि असे भरपूर लोक सध्या जे गोळा झालेले आहेत त्याच्यातून एक नवीन इंडस्ट्री तयार झालेली आहे ज्याचा आकार काही हजार कोटी रुपयांचा झालेला आहे. त्यामुळे तुमच्या समोर असे काही प्रोफाईल्स येत असतील तर पूर्ण विचार करा. खरोखर ज्यांना तुम्ही पैसे देताय ते खरोखरचं कॅरेक्टर आहे, व्यक्ती माणूस जिवंत माणूस आहे की नाही याची तरी किमान काळजी घ्या आणि मगच तुम्ही स्वतः कष्टानं कमवलेले पैसे त्यावर उधळा. एवढंच आमचं तुम्हाला सांगणं आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही एक व्हॉट्सॲपवरती चॅनल चालू केलेलं आहे. या व्हॉट्सॲप चॅनलला जरूर जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देऊन ठेवतोय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.